नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण शेवगा बटाटा दम बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत। ही बिर्याणी इतकी रुचकर आणि स्वादिष्ट होते की ती एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा बनवण्याची फरमाईश तुम्हाला नक्की होणार आहे। तर साहित्य बघूया। इथं मी शेवग्याच्या शेंगा 4 घेतलेल्या आहेत, त्या धुवून स्वच्छ कट करून घेतलेल्या आहेत आणि एका मोठ्या बटाट्याच्या जाड फोडी करून घेतलेल्या आहेत। 2 चमचे घेतलेले आलं लसूण पेस्ट, त्यानंतर धणे जिरे पावडर 2 चमचे, बिर्याणी मसाला घेतलेला आहे 2 चमचे आणि 1 चमचा आहे गरम मसाला। आता हे सगळं साहित्य आवश्यक आहे आणि त्यानंतर 2.5 चमचे काश्मीरी मिरची पावडर आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता। जर्दाळू, बेदाणे आणि काजू घेतलेले आहेत आणि हे आहेत जर्दाळूचे बदाम। आवडीप्रमाणे आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत, नसले तरी चालतील। कोथिंबीर आणि पुदिना चिरून टाकायचा आहे आणि त्यानंतर हा आहे तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता, तर तो मूठभर टाकलेला आहे आणि अर्धा कांदा आपण नंतर टाकणार आहोत। आणि हे आहे बरिस्त्याचं तेल म्हणजेच कांदा तळलेलं तेल, त्यामुळं अतिशय स्वादिष्ट चव येते। आणि अर्धा कप आहे तूप, हे घरचंच साजूक तूप आहे, तर तूप आवश्यक टाका। त्यानंतर हे आहे 2 चमचे दही, हे ताजं दही आहे, आंबट दही अजिबात वापरू नका। आता हे सगळे मसाले व्यवस्थित भाज्यांना चोळून घ्यायचे आहेत आणि चवीप्रमाणे 1-1.5 चमचा मीठ टाकून घेऊया। हे सगळे मसाले व्यवस्थित चोळून घेतल्यामुळे चव आतपर्यंत मुरते। 15 मिनिटांपासून ते तासभरापर्यंत तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता, पण लगेच बनवायचे असेल तर 10-15 मिनिटं ठेवलं तरी पण चालेल। आता मसाले चोळून झालेले आहेत। आता आपण ही भाजी एक 15-20 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया। आता इथं खडे मसाले घेतलेले आहेत, शहाजिरे, जिरे, लवंग, दालचिनी, मिरे, मसाला वेलची, जायपत्री, बदाम फूल आणि तमालपत्र। या नेहमीच्या वाटीनं मी 2.5 वाटी बासमती मोठा तांदूळ घेतलेला आहे, तो धुवून निथळत ठेवला होता मी आणि त्यानंतर तांदळाच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता हा सगळा खडा मसाला आपल्याला पाण्यात टाकायचा आहे। खडा मसाला पाण्यात टाकल्यामुळं त्याची चव पाण्यात उतरते आणि राईस अतिशय स्वादिष्ट बनतो। लक्षात ठेवा, तांदळाच्या तिप्पट प्रमाणात पाणी घ्यायचे, कारण भात उकळताना तो मोकळा सळसळीत व्हायला हवा। तुम्हाला जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करत राहा, कमेंट करत राहा। आमच्या चॅनेलवरच्या इतरही परफेक्ट रेशोमध्ये सांगितलेल्या रेसिपीज तुम्ही नक्की एकदा विजिट करा। आता हा निथळत ठेवलेला तांदूळ यात टाकून घ्यायचा आहे। तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे भात अतिशय सळसळीत आणि मोकळा बनतो। तीन ते 4 मिनिटातच याला उकळी येईल आणि 3-4 मिनिटाचीच आपल्याला उकळी घ्यायची आहे। भात मऊ सळसळीत होण्यासाठीच आपल्याला तिप्पट प्रमाणात पाणी घ्यायचे। उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता एकदा चेक करून बघूया। हे बघा, असं शीत मोडते म्हणजे हाफ कुक झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हा सगळा राईस आपल्याला चाळणीमध्ये निथळत ठेवायचा आहे। फक्त 4-5 मिनिटांसाठीच हा राईस आपण निथळत ठेवणार आहोत आणि त्यानंतर भाजीसोबत या राईसचे आपल्याला थर लावून घ्यायचे आहेत।
आता मॅरिनेशन करून ठेवलेली भाजी बघूयात। ही भाजी आता आपल्याला एका मोठ्या पातेल्याच्या तळाशी टाकायची आहे, पण हा शॉट मिस झालेला आहे, त्याबद्दल खूप क्षमस्व। भाजीवर भात शिजवलेलं अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर भाताचा थर लावलेला आहे। आता त्यावर थोडासा तळलेला कांदा टाकूया आणि कोथिंबीर पुदिना चिरून टाकायचंय। त्यानंतर हे आहे केशराचं दूध। हे ऑप्शनल आहे, केशर नसलं तरी चालेल, पण दूध अर्धी वाटी अवश्य टाका। आणि हा उरलेल्या भाताचा थर सुद्धा आपण त्यावर लावून घेऊया। 2 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि पातेलं फक्त बर्नरवर 15 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर तापलेल्या तव्यात 15 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे। अशी एकूण 30 ते 35 मिनिटं दमवर ही बिर्याणी शिजू द्यायची आहे। 1 वाटी तांदूळ शिजवलेलं पाणी भातावर टाकून घेतलेलं आहे, पाणी विसरू नका। आणि त्यानंतर तळलेल्या कांद्याचा पुन्हा एकदा थर लावलेला आहे। प्लेटला कणिक लावून घेतलेली आहे आणि आता ही प्लेट आपल्याला दाबून पातेल्यावर बसवायची आहे। 30 ते 35 मिनिटं पातेलं अजिबात मध्ये उघडायचं नाही। आता दमवर ही बिर्याणी होऊ द्यायची आहे आणि आता बघू शकताय तुम्ही अतिशय मोकळी आणि स्वादिष्ट बिर्याणी तयार। एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की रिप्लाय करा तुमची बिर्याणी कशी बनली आहे। सर्विंगसाठी आता आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया। नॉनव्हेजला टक्कर देणारी ही बिर्याणी एकदा नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच हटके आणि सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।